विद्यार्थिनी शुभांगी दळे यास विनंती करते. यानंतर प्राध्यापक D.N. पेळकर सर यांचा सत्कार करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी ओम जदे यास मी विनंती करते. जयदीप सरांनी जदे त्यानंतर प्राध्यापक R.S. चव्हाण सर यांचा सत्कार करण्यासाठी विद्यार्थिनी केतकी गोसावी यास विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. त्यानंतर प्राध्यापक शिंदे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी तेजस पवार याला विनंती करते. त्यानंतर प्राध्यापिका राजवाड मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी अर्चना पावळे हिला विनंती करते की तिने मॅडमचा सत्कार करावा. त्यानंतर प्राध्यापक D.W. चव्हाण सर यांचा सत्कार करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी राहुल भड यास मी विनंती करते. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार होईल, पण एवढ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणं शक्य नाही, त्यामुळे काही विद्यार्थी प्रतिनिधींचा सत्कार होईल. 12वी आर्ट्स केतकी गोसावी हिचा सत्कार करण्यासाठी साक्षी पवार हिच विनंती करते की तिने तिचा सत्कार करावा. त्यानंतर 12वी कॉमर्सचा विद्यार्थी यश आहेर याचा सत्कार करण्यासाठी मी ओम बोराडे याला विनंती करते. त्यानंतर इयत्ता 12वीचे आर्ट्स विद्यार्थिनी प्रतिनिधी भक्ती गीते हिचा सत्कार करण्यासाठी दिव्या मडवई हिला विनंती करते की तिने तिचा सत्कार करावा. त्यानंतर इयत्ता 12वीचे कॉमर्सचा विद्यार्थी तेजस पवार याचा सत्कार करण्यासाठी ऋषिकेश भालेराव याला मी विनंती करते. तेजस पवार याचा सत्कार दिशांत धकतोडे यांनी करावा अशी मी त्याला विनंती करते. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी इयत्ता 12वी कॉमर्स सायली कहार हिचा सत्कार करण्यासाठी सिद्धी ताटे हिला विनंती करते.
प्राध्यापक ते बाकी आहेत ना, एक दोन बाकी आहेत ना. हां एक बाकी त्यानंतर 11वी कॉमर्सचा विद्यार्थी ओम बोराडे त्याने त्याचे मनोगत व्यक्त करावे. नमस्कार सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक यांना, तसेच या शाळेचे आदरणीय प्राचार्य गमेसर यांना पण. तर मित्रांनो, 20 वर्षात आज पहिल्यांदा कुठेतरी कसे तरी मनोगत व्यक्त करत आहे. त्यामुळे काय बोलणार आहे व कसे बोलणार आहे हे मला पण माहीत नाही, त्यामुळे माझ्याकडून चुकून काही वेगळे बोलले गेले तर माफी असावी. तर मित्रांनो, आज तुमचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे तुमच्या पुढच्या करिअरला अभिनंदन. करिअरबद्दल व अभ्यासाबद्दल जास्त काही बोलत नाही, कारण सर्वांना ज्याचे करिअर कसे घडवायचे ते माहीत आहे. तर 11वी व 12वी तुम्ही खूप एन्जॉय केला, मी बघितले. पण काही मुले काहीच एन्जॉय केला नाही. त्यांना मी सांगू इच्छितो की मित्रांनो, तुम्ही जॉबला लागल्यावर खूप त्रास होणार आहे, त्यामुळे तुम्ही पुढचा कॉलेज लाईफ खूप एन्जॉय करा. पुढची कॉलेज लाईफ खूप एन्जॉय करा, हे असे मला वाटते. तर 12वी नंतर तुम्ही कुठे पण ॲडमिशन घ्या, कोणत्या पण क्षेत्रामध्ये जा, पण खूप एन्जॉय करा. मित्रांनो, हे आयुष्य खूप छोटे आहे, म्हणून खूप एन्जॉय करा, खूप मजा करा आणि कायम मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहा. जीवनात खूप मजा करा आणि यशस्वी व्हा. कधीही मैत्री तोडू नका, हे मला असे वाटते. थँक्यू. धन्यवाद ओम. यानंतर 12वी कॉमर्सची विद्यार्थी सायली कहार, तिने तिचे मनोगत व्यक्त करावे अशी मी तिला विनंती करते. Good morning all of you. So I'm telling here second because sir is not available. So for sir I explain my feelings again. So good morning, and you all know me. My name is Saili Rajesh Kahar. So actually sir, I don't have any words. I am speechless because today I am so emotional. I don't know how I can explain my feeling about the level of my life is 12th class, because everyone is there is so supportive. So first, thank you so much all juniors for preparing this function so nice, and thank you so much for giving me opportunity to standing here and express my views about college. Sir, when I was come here, I am everyone is unknown for me, but today we are living, so everyone is like family for me, and I am really emotional because today we 12th standard all living your adorable faces. We miss a lot all of you, and we try to our 100% best in boards, and that's why you all proud for me and all students. Actually I have so many words to telling here, but time is too short, and I thank you for everything for everyone, because everyone is so supportive, and I am satisfied with this college, because this is our 12th class is main level, that's everyone is getting winners.
but everyone is also emotional for leaving this level for next step, next level of this life. So thank you so much once again. Thank you. धन्यवाद सायली. यानंतर अर्चना पावळे ही आपले मनोगत व्यक्त करेल. Hello my dear friend, my name is Archana Pape. I am from 12th Commerce. न जाने असेंबली लाइन फिक्स लाइन में अब वापस कब बोलूँगी. आज वो दिन आ गया है जिसका आना हमें रुला गया है. कर तो कब से रहे थे इस दिन की तैयारी, पर आज छूट रही है कॉलेज की यारी. आज वक्त को रोकने का जी चाहता है, कुछ पीछे छूटने का डर लगता है. जल्दी ही हम इस कॉलेज को खो देंगे. जाते जाते कॉलेज से हम रो देंगे. बच्चे बनके तो आए थे हम सब, एक दूसरे के लिए कितने पराए थे हम सब. देखते ही देखते हम एक हो गए, हंसने की वजह अनेक हो गए. 2 साल पहले इस सफ़र की शुरुआत हुई थी मेरे 11th क्लास में जिनसे मुलाकात हुई थी. सूरज की किरणें से होती है सुबह हमारी, और फिर पूरे टाइम कॉलेज में दोस्ती यारी. ओ आर.एस. चौहान सर की स्पीच, ओ पेड़कर सर का चिल्ला के मुस्कुराना, ओ डी.डब्ल्यू. चौहान सर के पीरियड में झपके आना, ओ राजवल मैडम की स्माइल, ओ शिंदे सर का प्यार से समझाना, ओ बोरसे सर का फोटो निकलना, ओ सोनोने सर से गप्पे लड़ाना, ओ नाइक सर की स्टाइल याद है मुझे आज भी, वो सारे प्रोजेक्ट फाइल. सोचा नहीं था ये सफ़र इतनी जल्दी ख़त्म हो जाएगा, जिनसे यारी का साथ कुछ यूँ छूट जाएगा. ओसीएम और एसपी के पीरियड में बुक न लाना, वो अकाउंट के पीरियड में फुल पीरियड काम करवाना. मराठी का ग्रामर न समझ कर भी गर्दन हिलाना. इकोनॉमिक्स को ले रहे थे हम टेकन इजी, फिर पूरे साल तक रहे उसके डिफ़िकल्ट नोट में हम बिजी. दोस्तों, ये प्यार का सफ़र कुछ यूँ ख़त्म हो गया. जिन बातों पर दिल दुखता था आज उन पर हंसी आती है. न जाने क्या इन पलों की याद सबको क्यों इतना सताती है. कहते थे मुश्किल से पूरा साल सह गया, आज लगता है न जाने क्या पीछे रह गया. कहीं अनकही बातें रह गई, न कहने वाली यादें रह गई. अब कौन हमें आर्ट वाले और कॉमर्स वाले कहकर बुलाएंगे. मेरे हर चीज़ पर अब कौन हक जताएगा. आर्ट क्लास में जाके केतकी नाजिया की कुरकुरे अब कौन खाएगा. और अब ममता का समोसा साथ में कब खाएंगे. इंग्लिश के पीरियड में बाहर घूमने कब जाएंगे. ये समय लगता है जल्दी बीत गया. आज वक्त फिर से मुझसे जीत गया. नाइक सर के डांट के बाद बहुत कुछ सीख जाना. हमारे टीचर्स ने हमारा बहुत साथ निभाया है. जो टीचर एब्सेंट हो उनका अरेंजमेंट लगवाया है. पढ़ते पढ़ते ये दिन भी आ गया. अब नए पड़ाव में बढ़ने का समय आ गया. पहुंच जाएंगे अपनी मंजिल पर एक दिन. यही पुराने दोस्त याद आएंगे. क्या पैसा क्या नौकरी, ये तो सब वक्त मिलेगा तो ही ये लोग याद आएंगे. जिंदगी में मिलने की फरियाद करते रहना, ना हो सके तो दिल में याद करते रहना. दिल थाम लो आंखें मीच लो, दिल थाम लो आंखें मीच लो, क्योंकि हो रहे हैं हम जुदा. ना चाहते हुए भी कहना पड़ रहा है अलविदा अलविदा अलविदा. थैंक यू. धन्यवाद अर्चना दीदी. यानंतर 12वी कॉमर्सचा विद्यार्थी यश आहे, त्याने त्याचे मनोगत व्यक्त करावे. मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य भाऊसाहेब गमे सर, उपप्राचार्य प्राध्यापक दिसागत सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्राध्यापक वैभव सोनवणे सर व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मित्रांनो, आज आपला 12वीचं स्टँडअप, त्याच्यामुळं इथं येण्यापूर्वी मला थोडी भीती वाटत होती.
इथं येण्यापूर्वी मला थोडी भीती वाटत होती. मग म्हटलं इथं आपले भाऊच बसेल आहे, इथं आपले भाऊ बसेल आहे, इथं आपली बहिणी बसेल आहे आणि त्यांच्या बहिणी बसेल आहे. मग म्हटलं बोलावं. तर काय बोलावं, तर मला सकाळी आजोबा भेटले. तर ते मला बोलले हे तुझ्या हातात काय आहे, काय आहे माझ्या हातात. मी म्हटलं हे माझे मंगळसूत्र, हे माझे मंगळसूत्र आणि हे माझे सासू सासरे, हे माझे सासू सासरे आणि हे सगळं बाहेरची सासूरवाडी. मग म्हटलं बोलावं. तर काय बोलावं, तर ते बोलले तू कुठं चालला. मी म्हटलं आता आमचं स्टँडअप आहे, तर माझ्या सासू सासऱ्यांचा आशीर्वाद घ्यायला जायचं. मग आशीर्वाद घ्यायला जायचं. तर ते आजोबा बोलले तुझा नवरा कुठे आहे, तुझा नवरा कुठे आहे. तर म्हटलं नवऱ्यालाच भेटायला जायचं आहे, त्याच्यामुळे सासू सासऱ्याचा आशीर्वाद घ्यायला आलो. मग नवऱ्याला भेटायला काय जायचं आहे 11 फेब्रुवारीला. त्याच्यामुळं मी सर्व शिक्षकावर एक कविता लिहिली आहे, ती तुम्ही सांगा कशी वाटली तुम्हाला. मित्रांनो, जेव्हा पेपर वगैरे सर्व झालं असेल आणि आम्ही मित्र जमलेलो असेल, तेव्हा शिक्षकांची आठवण कसे काढू हे मी माझ्या छानशा कविताच्या स्वरूपात सांगणार आहे. मित्र जमू कधीतरी जीवनाच्या एके वाटेवरी, काढू आठवण कॉलेजच्या दिवसांची, मनसोक्त जगलेल्या भूतकालीन क्षणाची. तर मग जेव्हा आम्ही जमू तेव्हा तेजस पहिले बोलतो. इंग्लिशला आपल्याला कोण होते, श्री चव्हाण सर नाव त्यांचे होते. एक गोष्ट त्यांची नेहमी लक्षात राहिली, ओरलला बघतो तुमच्याकडे. लगेच विशाल बोलतो, माहीत आहे ना आर एस चव्हाण सर कसे होते, माहीत आहे ना आर एस चव्हाण सर कसे होते. शिक्षक ते राज्यशास्त्राचे होते. थोडेसे हटके होते पण फोडले त्यांनी सर्वांचे मटके होते. घाबरलो तर त्यावेळेसही नाही, पण ते क्षण आठवणीतून जाणारी नाही. मग प्रथमेश बोलतो, नाईक सरांना विसरणे कसे शक्य होईल. त्यांच्या एका उत्तराने पृथ्वी नष्ट होईल. अर्थशास्त्राच्या तासाला तुम्ही सांगितले असे होते आणि तुमचे हे डीप विचार बघून सर तुम्ही आमच्या हृदयात बसले होते. लगेच कृष्णा बोलतो, शिंदे सर कुठे गेले, अकाउंटला एवढं लवकर विसरले. सर्वांचे आवडते ते शिक्षक होते, मनात ते सर्वांचे घर करून बसले होते. लगेच शाहिद बोलतो, अरे ते तर सोडा पेहरकर सरले मजेदार होते. भूगोलचे ते प्राध्यापक होते. कोणाला 3rd डिग्री देत नसायचे, पण हसून नेहमी शिकवायचे. मग एक यशपाल बोलतो, मायबोली विषय त्यांचा मराठी शिकवणं राखतात त्यांच्या. राजवर मॅडम नावाच्या त्या होत्या, आमच्यासाठी आदर्श होत्या. ते बोलताना, नका करू नजदीक या, जिंदगी का कुछ भरोसा नहीं, बाद में मत कहना चले भी गए और बताया भी नहीं. मित्रांनो, शिक्षकांनी माझे मन संस्काराच्या शिदोरीने भरून उभारले. कधी समजावून सांगून तर कधी समजून घेऊन, कधी माघार घेऊन पुरवला माझा हट्ट. चुकल्यावर काहीसे रागा भरून, पण नंतर पाठीवर हात ठेवून मला समजावलं. माझ्या पंखात बळ भरलं, जगण्याचे 2 हात करण्यासाठी खंबीर बनवलं. आमच्या आनंदासाठी शिक्षकांनी शरीर मन गहाण ठेवलं. कधी कमीपणा न घेण्यात मानला. आता या कॉलेजच्या प्रत्येक कोपऱ्यात दुरावला. मित्रांनो, इथेच आपल्याला घडायचं असतं, इथले संस्कार घेऊन आयुष्यभर जगायचं असतं. मुद्दाम मी उशिरा येऊन चुकवायचो कधीतरी, पण खरं आता हे क्षण आठवून रडावं वाटतं. जेवढे हे क्षण अनुभवले आहे, तुमच्या विना अधुरे होते आणि ह्या 2 वर्षात तुमचा खूप मोठा वाटा आहे. कधी न मिळणारे क्षण तुमच्यामुळे शक्य झाले, त्यामुळे मी तुमचे ऋणी आहे. इथे 2 वर्ष मी शिकलो. खूप एडावळीने गेलं, त्याच्यामुळं मी सर्व शिक्षकांची माफी मागतो. काही चुकलं तर माफ करा आणि सांगतो, काही चुकले असेल तर आम्हाला माफ करा आणि देवाला प्रार्थना करतो आमचे सारखे विद्यार्थी तुम्हाला आयुष्यभर भेटावा.
धन्यवाद यश. तो जसं बोलला तसं सर्व जसे विद्यार्थी भेटावं असं बोलला तसं सर खूप चांगले आहेत हे विद्यार्थी, कारण यांच्यासारखे सिनियर्स आम्हाला कधीच भेटणार नाहीत. खूप छान मैत्री पण आहे त्यांची, जीव पण लावतात आणि समजून पण घेतात आम्हाला सगळ्यांना. धन्यवाद यश दादा. यानंतर शिक्षकांचे मनोगत होतील. प्राध्यापक निलेश नाईक सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला, मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, तसेच वरिष्ठ विभागातील प्राध्यापक चौधरी सर, आपल्या कनिष्ठ विभागातील ज्युनियर इन्चार्ज वैभव सोनवणे सर आणि सगळे माझे प्राध्यापक वृंद आणि इथे बसलेले माझे सगळे प्रिय विद्यार्थी जे 12वीचे सगळे आहेत प्रिय विद्यार्थी. आज तुमचा 12वीचा निरोप समारंभ आणि या निरोप समारंभानिमित्त जसं तुम्हाला दुःख होतं आहे तसंही मलाही दुःख होतं आहे की याच्यातले बरेचसे काही विद्यार्थी आहे त्यांच्याचं खूप चांगलं नातं जोडलं गेलेलं होतं. आणि मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणत असतो की तुम्ही जीवनात सगळं काही करा, अभ्यास करा, सगळ्या गोष्टी करा, पण एक चांगला माणूस म्हणून जगा. कारण जीवनामध्ये एक चांगला माणूस जर बनला तर तुमचे आईवडील, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रमंडळी, तुमचे शिक्षक या सगळ्यांना तुमचा अभिमान वाटेल. आणि म्हणून 12वीचे पेपर तुम्ही देणार आहात म्हणून खूप काही जास्त तुम्हाला बोधरेशन टाकणार नाही की तुम्ही अभ्यास करा किंवा हे करा ते करा. फक्त एवढंच म्हणेन की जीवनाच्या प्रत्येक पायरीवरती ज्या काही आपल्याला समस्या येतात त्या समस्येकडे तुम्ही आनंदाने बघा आणि असं समजा की आयुष्यामध्ये जर या समस्या नसतील तर आपलं हे जीवन काही कामाचं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक समस्येला सामोरं जाण्याची ताकद आणि जिद्द तुम्हाला देवो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि फक्त एक उदाहरण देतो. मी जेव्हा 10वीला होतो आणि तुमच्यासारखा असा विद्यार्थी होतो आणि मला आठवतं की पहिलाच पेपर होता मराठीचा. मराठी अर्थात खूप चांगला सब्जेक्ट आणि माझा आवडीचा सब्जेक्ट. म्हणजे मला आठवत नाही की मराठी विषयासाठी मला कधी गाईडीचा वापर करावा लागला किंवा उत्तरं शोधण्यासाठी मला कोणाकडनं मार्गदर्शन घ्यावं लागलं. माझ्याकडे जे बुक्स असायचं तेच माझा गाईड, तेच माझं मार्गदर्शक आणि मी नेहमी त्याची आन्सरं त्याच्यातनं शोधली आणि कदाचित मराठीमध्ये मला मार्क्सही चांगले आहे. पण जेव्हा मी मराठीचा पहिला पेपर देऊन आलो आणि जसे तुमच्यासारखे विद्यार्थी असतात पेपर दिल्यानंतर विचारतात की तुमचा पेपर कसा गेला, तसं प्रत्येक विद्यार्थ्याने सांगितलं की माझा पेपर असा गेला, माझा पेपर तसा गेला. मी 100 मार्काचा लिहिला, कोण म्हणतं मी 60 मार्काचा लिहिला, कोण म्हणतं मी 90 मार्काचा लिहिला. आणि मला स्वतःला असं माहिती होती की माझा पेपर हा फक्त 60 मार्काचा लिहिला गेला आहे. माझा पेपर हा फक्त 60 मार्काचा लिहिला गेला आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी म्हणतो की माझा पेपर 90 मार्काचा लिहिला आहे, माझा पेपर पूर्ण कव्हर झाला, तेव्हा मनाला कुठेतरी खंत वाटते की अरे मग आपण 60 मार्काचा पेपर लिहिला, आपण कुठेतरी कमी पडतो आहे काय. जेव्हा विद्यार्थी म्हणतात की 100 मार्काचा पेपर लिहिला आणि त्याची आणि आपली तुलना करणं शक्य होत नाही, मग मनामध्ये कुठेतरी एक भीती असते आणि त्या भीतीपोटी आपण कदाचित खचत असतो. पण मला आठवतं की आमच्या 10वीच्या बॅचेसमध्ये 38 विद्यार्थी होते. अर्थात ते 38च्या 38 सगळे विद्यार्थी पास झाले, त्याच्यात काहीही शंका नाही. परंतु जेव्हा रिझल्ट आला 10वीचा आणि सगळेच विद्यार्थी पास झाले आणि मराठी विषयाचा स्कोअर जेव्हा मी बघितला, कारण प्रत्येक विद्यार्थी काय म्हणत होता मला की मी 100 मार्काचा पेपर लिहिला, मी 90 मार्काचा पेपर लिहिला, कोणी म्हटलं 60 मार्काचा, कोणी म्हटलं 50 मार्काचा. सगळेच विद्यार्थी तिथं पास झाले. परंतु 5 विद्यार्थी असे होते ज्यांना 40च्या वरती मार्क्स होते. 5 विद्यार्थी असे होते की ज्यांना 40च्या वरती मार्क्स होते आणि हायेस्ट मार्क होते 43. किती होते?
फक्त 43. मग मी विचार करायचो की कुठे गेले ते विद्यार्थी की जे म्हणत होते की मी 100 मार्काचा लिहिला, कुठे गेले ते विद्यार्थी की मी 90 मार्काचा पेपर लिहिला. आणि मला असं आठवलं, असं जाणवलं, मी तर फक्त 60च मार्काचा पेपर लिहिला होता. माझ्यानेही पेपर कव्हर झाला नव्हता, कारण तो बोर्डाचा पेपर होता. पहिला पेपर असल्यामुळे कदाचित तो सुटला असेल, कदाचित तो राहिला असेल. आणि त्या रिझल्टमध्ये मला असं जाणवलं की 40च्या वरती जे 5 विद्यार्थी होते, त्या 5 विद्यार्थ्यांमध्ये मी देखील होतो, की मला देखील त्या 40च्या वरती मार्क्स होते. आणि मला आठवतं की 42 मार्क्स मला होते. म्हणजे मी स्वतःला असं मानायचो तोपर्यंत की नाही, जे विद्यार्थी म्हणतात की अभ्यास केला पाहिजे, मी खूप पेपर लिहिला, मी खूप सोडवला. पण विद्यार्थी मित्रांनो, इथं हे मॅटर करत नाही तुम्ही पेपर किती मार्काचा लिहिला, तो पेपर कसा लिहिला आणि किती अचूकपणे लिहिला, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून तुम्ही कितीही म्हटलं की एखाद्या विद्यार्थ्याचा फार अभ्यास झालेला आहे, एखादा विद्यार्थी फार हुशार आहे, जर आपण प्रयत्न केला तर आपणही त्या रेंजमध्ये येऊ शकतो. हे मला तिथून कळायला लागलं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही चांगला अभ्यास केलाच असेल, बरोबर, आणि चांगले पेपर लिहिणारच आहात, पण अचूकपणे लिहिण्याचा प्रयत्न करा. जे आहे ते थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा स्कोर वाढेल. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठी देईल की माझा एक BEdचा मित्र होता. मी एका रूममध्ये, मी जरा खोडकरच होतो, खोडकर म्हणण्यापेक्षा थोडासा वात्रट किंवा तुमच्यासारखा विद्यार्थी दशेमध्ये असल्यामुळे एका हॉस्टेलला राहत असताना मी एका रूममध्ये राहायचो. आणि रूममध्ये राहत असताना माझं सरनेम आहे नाईक आणि तिथल्या वार्डनचं सरनेम देखील नाईक होतं. त्याच्यामुळे काय झालं की त्या हॉस्टेलमध्ये प्रत्येक रूम्समध्ये 3-3 विद्यार्थी राहायचे. आणि मी नाईक असल्यामुळे मला असं वाटायचं की वार्डनही आपलेच आहे, हॉस्टेलही आपलंच आहे. मी एकटा एका रूममध्ये राहायचो सर. म्हणजे सगळे विद्यार्थी 3-3 जण राहायचे आणि मी एकटा एका रूममध्ये राहायचो. आणि नंतर माझ्या रूममेट्समध्ये एक विद्यार्थी आला. मग मला असं वाटायला लागलं, ठीक आहे, प्रत्येकाला आपण संधी दिली पाहिजे, सगळ्याच रूममध्ये 3-3 विद्यार्थी, आपणही कोणाला तरी सोबत घ्यावं. आणि आठवतं मला, हिरू नावाचा विद्यार्थी आला माझे रूममेट म्हणून, हिरालाल वसावे असं त्याचं नाव होतं. आणि त्याची जी कहाणी होती ती अशी होती की जेव्हा तो TYला होता, SYला होता, तेव्हा त्याच्या अभ्यासाबद्दलचं मत एकदम निगेटिव्ह होतं की का असा अभ्यास करावा आपण, काय ते लेक्चर्स करावे, कितीतरी अभ्यास करावा लागतो, कुठेतरी हा अभ्यास नको. आणि तो अभ्यास केला नाही त्याने आणि त्याला बॅक राहिले TYला 3 विषय BScला असताना. आणि मग त्याचं मत बदललं की नको, ते अभ्यासच नको, तो रिपीटर पेपर देणं नको, कुठेतरी एका कंपनीमध्ये जायचं, कुठेतरी एखादा जॉब शोधायचा आणि काम करायचं. तर त्याला असं वाटायचं की नाही, याच्यापेक्षा ते काहीतरी बेटर असतं किंवा कुठेतरी आपलं स्वतंत्र आयुष्य आपण जगूया. आणि म्हणून हिरू काय केला, कंपनीत गेलेला होता. पण कंपनीत गेल्यानंतर त्याला असं जाणवलं की इथंही आपल्याला स्वातंत्र्य नाही आहे, कुठेतरी आपल्याला त्यांची वेळ पाडावी लागते, वेळेवर यावं लागतंय, कुठेतरी इथेही वरचे लोक आहेत आपल्यावरती ओरडणारे, आपल्यावर लक्ष ठेवणारे, आहे की नाही. मग तिथं त्याला ड्युटी मिळायची ती 1 आठवडा नाईट आणि 1 आठवडा डे. म्हणजे इथंही तोच प्रश्न आला, कुठेतरी 1 आठवडा दिवस करायचे आहे, दुसऱ्या दिवशी रात्रभर जागायचं आहे, ड्युटी करायची आहे. 4 मॅनेजर्स येऊन आपल्याला ओरडतात, सांगतात की तू हे काम केलं नाही, तू असं केलं तसं केलं, किंवा ओरडणारे आहेच. म्हणजे स्वातंत्र्य कुठे मिळेल. मग त्याला नंतर असं जाणवलं की नाही, कुठेतरी आपण अभ्यासच केलेला बरा होता. 1 वेळेस 2 वेळ तास 3 तास जेवढा का होईना तेवढा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मग त्या हिरूने काय केलं, कंपनीत 6-7 महिने केल्यानंतर परत घरी आला, कुठेतरी चांगला अभ्यास केला आणि जे राहिलेले BScचे जे विषय होते ते 3 विषय बॅक काढले आणि ते पास होऊन तो कुठे आलेला होता, BEdला आलेला होता. आणि मला फक्त यातनं एवढंच सांगावं लागतं की अभ्यास हा किती महत्त्वाचा आहे. शेवटी हिरूलाही कळलं की अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि अभ्यास केल्यानंतरच माणूस कुठेतरी पुढे जातो. आणि मला आनंदाने सांगावंसं वाटेल की आज तो एका माध्यमिक शाळेवरती विज्ञान विषयाचा चांगला शिक्षक आहे, गणित विषय तो शिकवतो आहे. आणि आज हिरू शिक्षक झाला. म्हणजे त्याचं जे निगेटिव्ह मत अभ्यासाबद्दल होतं, असा विद्यार्थी कुठेतरी पुढे जाऊन अभ्यास करतो आणि मग शिक्षक होतो, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही कुठेतरी एक चांगलं प्रेरणादायी विचार घ्या, अभ्यास करा. हीच संधी आहे, हीच ती वेळ आहे. यातनं तुम्हाला खूप चांगला अभ्यास करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. म्हणून येणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. यानंतर आपल्या सगळ्यांचे
आवडते शिक्षक म्हणजे अकाउंटचे शिंदे सर. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सृष्टी सरस्वती. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला. आपल्या महाविद्यालयाचे आपल्या सर्वांचे लाडके प्राचार्य, आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, तसेच आपले वरिष्ठ विभागाचे आदरणीय चौधरी सर, तसेच आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे कनिष्ठ विभाग प्रमुख प्राध्यापक श्री सोनवणे सर व इतर माझे सर्व सहकारी व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षात तुम्ही या महाविद्यालयामध्ये इयत्ता 11वीच्या वर्गात प्रवेश घेतला व चांगले यश मिळून तुम्ही उत्तीर्ण झालात व त्यानंतर तुम्ही चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये तुम्ही इयत्ता 12वीत प्रवेश घेऊन वर्षभर चांगला अभ्यास केला. तसेच क्रीडा स्पर्धा असो किंवा इतर स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतला व त्यामध्ये तुम्ही चांगले यश प्राप्त केले. याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने तुमच्या सर्वांचे अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रांनो, 11 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या HSC बोर्ड परीक्षेमध्ये तुम्ही घवघवीत यश प्राप्त कराल व महाविद्यालयाची 100% यशाची परंपरा तुम्ही कायम ठेवाल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टींचा अंगीकार करावा लागेल आणि स्वतःचे व्यक्तिमत्व जास्तीत जास्त दर्जेदार कसे होईल याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. या आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी निमित्ताने मी आपणास काही चांगल्या गोष्टी सांगू इच्छितो. मित्रांनो, या पुढच्या काळामध्ये तुम्ही चांगले मित्र जोडा, चांगली पुस्तके वाचा, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, मोबाईलचा कमीत कमी वापर करा. प्राचार्य साहेब आपल्याला नेहमी सांगत राहतात कार्यक्रमांमधून, मोबाईल हा राक्षस आहे. हे वाक्य तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. मोबाईलचा वापर कमीत कमी करा आणि मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी जास्तीत जास्त करा. सतत ध्येयवादी राहा आणि जीवन जगताना नेहमी मनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच तुम्ही कुठलाही निर्णय घेतला पाहिजे. आणि महत्त्वाचं, आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण बाहेरचं खाणं, आजची परिस्थिती खूप भयानक आहे, बाहेरचं खाणं तुम्ही जास्तीत जास्त टाळा. मी जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा देतो आणि येथे माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर DW चव्हाण सर आपले मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाला मंचावर उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, कनिष्ठ विभाग प्रमुख आपले वैभव सोनवणे सर व तसेच माझे सर्व प्राध्यापक वृंद व माझ्या समोर असलेले संपूर्ण माझे विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा निरोप समारंभ आहे हे सर्वांना माहितीच आहे. आता शिंदे सरांनी सांगितलं, नाईक सरांनी सांगितलं, त्याच्यानंतर तुमचे मनोगत पण आम्ही ऐकले. पण तुम्हाला सांगायचं मला असं वाटतं की आज तुमचा निरोप समारंभ नाही आहे. निरोप समारंभ म्हणजे काय की आम्हाला सोडून जाण्याचा अर्थ होत नाही. निरोप समारंभ म्हणजे काय की दररोज, त्याच्यानंतर फार पूर्वी काळापर्यंत आणि नेहमी कीपिंग टचमध्ये राहणं, त्याला म्हणतात निरोप समारंभ. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आमच्या टचमध्ये राहणार आहात आणि याच्या पुढेही राहणार आहात, म्हणजे तुम्ही आम्हाला सोडून जात नाही आहेत याचं आम्हाला आता दुःख होणार नाही. आणि मला आता जास्त वेळ तुम्हाला घ्यायचा नाही आहे, पण तुम्हाला सांगतो आहे की बघा मित्रांनो, तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे,
आणि वर्षभर अभ्यास करून प्रत्येक विषय समजून घेतला आहे. त्या विषयामध्ये काय बारकावे आहेत, काय काय कसा अभ्यास करायचा आम्ही तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे. ती म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही वर्षभर अभ्यास केला आणि फक्त प्रत्येक विषयाचे तुम्ही जेव्हा पेपर देत असतात 3 तासाचा पेपर असतो. ते 3 तास ठरवत असतात की तुमचं फ्युचर कसं असणार आहे. म्हणजे विचार करा की टाईम किती महत्त्वाचा आहे. बघा, या जगामध्ये देवाने आपल्याला 24 तास सारखे दिले, तो गरीब असू द्या श्रीमंत असू द्या. आणि म्हणून आपण टायमाचं महत्त्व ओळखणं फार इम्पॉर्टंट आहे की आपण टाईम कसं युटिलायझेशन केलं पाहिजे आहे. म्हणजे टाईम आपल्या स्वतःसाठी कसं वापरला पाहिजे आहे ते सर्वस्व आपल्यावरती अवलंबून आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, डोंट वेस्ट युअर टाईम, डू स्टडी हार्ड. हे फार महत्त्वाचं आहे. आणि सांगताना जाता एकच सांगतो की तुम्हाला भरपूर यश मिळावं, त्याच्यानंतर तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. आणि एक म्हणजे लाईफमध्ये जेव्हा तुम्ही पुढं जाल, गोल सेट कराल, एम सेट कराल, ते गोष्ट लक्षात ठेवा. भले तुम्ही लाईफमध्ये कोणत्याही स्टेजला असू द्या या कोणत्याही ठिकाणी असू द्या, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचं. त्याच्यानंतर आपलं काम प्रामाणिक करायचं. त्याच्यानंतर लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करायचा नाही. तुम्ही जर याचा विचार करत बसलात तुमची लाईफ स्पॉईल होऊन जाईल. त्याच्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि आपल्याला काय वाटतं त्यानुसार गोल सेटिंग करा. म्हणजे तुमचं लाईफ तुम्हाला हवं तसं जगता येईल. बघा, आपले संत ऋषी महामुनी हे सर्व सांगून गेले. बोलू नका प्लीज, लक्ष द्या माझ्याकडं. बघा, मी तुम्हाला जाता एवढंच सांगतो की जीवन हे आनंदाची शाळा आहे. आपण ते कसं जगतो आणि कसा आनंद घेतो हे सर्वस्व आपल्यावरती अवलंबून आहे. तुम्ही जीवनामध्ये किती वर्ष जगले हे महत्त्वाचं नाही आहे, ते कसं जगले हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा, आनंदाने परीक्षेला सामोरे जा, तुम्हाला संपूर्ण यश मिळेल. थँक्यू एव्हरीवन. धन्यवाद सर. यानंतर राजवाड मॅडम यांना मी विनंती करते त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, मंचावर उपस्थित कनिष्ठ विभाग प्रमुख वैभव सोनवणे सर, तसेच माझे सर्व सहकारी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा आशीर्वाद समारंभ आहे. मी निरोप समारंभ म्हणणार नाही, कारण तुम्ही परत आपल्या सिनियर कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात आणि येत्या 11 फेब्रुवारीला तुम्ही HSC बोर्ड परीक्षेला सामोरं जाणार आहात. कॉपीमुक्त परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. तुम्हाला 40-45% पडले तरी ते तुमच्या स्वतःचे असणार आहे. त्याच्यामुळं त्याचा अभिमान तुम्हाला राहणार आहे. तुम्ही तुमच्या महाविद्यालयाचं, तुमचं आणि तुमच्या आईवडिलांचं नाव इथं लौकिक करायचं आहे. जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात तुम्ही तुमचं नाव पोचवायचं आहे. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते, आशीर्वाद देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद टीचर. यानंतर RS चव्हाण सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला या ठिकाणी आपण इयत्ता 12वीचा निरोप समारंभ यासाठी जमलो आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्याला उपक्रमशील लाडके प्राचार्य या महाविद्यालयाचे भाऊसाहेब गमे सर, तसेच मंचावर उपस्थित कनिष्ठ विभागाचे प्रमुख सोनवणे सर, माझे सर्व सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो, मी या कार्यक्रमाप्रसंगी थोडंसं वेगळं बोलतो आहे, कारण तुम्हाला आत्तापर्यंत जे द्यायला हवं होतं ते दिलं गेलं आहे. त्याविषयी मी काही बोलणार नाही. यस, कदाचित हे सासू सासरे नाही तर हे सगळे आई वडील आहेत असंही मानलं असतं तरी जमलं असतं, कारण सासू सासऱ्यांपेक्षा आई वडिलांचा दर्जा हा खूप मोठा असतो आहे. तुम्हाला परीक्षेला सामोरे जात असताना तुमचा आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी
या गुणांनी तुम्ही सामोरे जायचं आहे. तुमचा इयत्ता 12वीचा पेपर हा 11 वाजता जरी असेल तरीही तुम्ही 10 वाजता केंद्रावर उपस्थित राहायचं आहे. यासाठी तुम्हाला 10 जो सकाळचा पेपर आहे, पहिला इंग्रजीचाच पेपर आहे याचंही भान असं द्यायचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पेपर कुठला आहे हे माहिती नसतं आणि ऐन वेळेवर धडपडत येत आहे. तुम्हाला मागच्याच वर्षीचं एक किस्सा सांगतो आहे. 11 वाजून गेलेत, विद्यार्थी अंदर सुल्ला, असं होता कामा नये. आपण 10 वाजता केंद्रावर उपस्थित राहायचं आहे. 10:30 वाजता वॉर्निंग बेल ही गजर होईल, त्यावेळेस आपल्याला वर्गात प्रवेश मिळणार आहे. 10:50 तुम्हाला उत्तरपत्रिका वाटप होणार आहेत. त्यानंतर 11 वाजता तुम्हाला प्रश्नपत्रिका ह्या तुम्हाला मिळणार आहेत. 12 वाजता 1 तास होईल, त्यावेळेस 2 टोल हे पडलेले असतील किंवा 2 टोल दिले जातील. त्यानंतर 1 वाजता तुम्हाला परत 2 तास होतील, त्यावेळेस 2 टोल पडतील. 2 वाजता तुमचा एक गोष्ट लक्षात घ्या की आतापर्यंत आपल्याला 3 तासाचा पेपर माहिती होता, बरोबर आहे, पण तुम्हाला 10 मिनटं एक्स्ट्रा दिलेले आहेत. तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे, कधी कधी आठवत नाही आणि त्यासाठी तुम्हाला 10 मिनटं एक्स्ट्रा दिलेले आहेत. म्हणून 2 वाजता 10 मिनटं बाकी असताना परत 1 टोल दिला जाणार आहे आणि 2 वाजून 10 मिनिटांनी गजर मिळणार आहे. म्हणजेच अशा पद्धतीने तुमचे टोल परीक्षेला बसत असताना आपल्याला कधी कधी वाटतं आहे की त्या ठिकाणी घड्याळ पण नसतं आहे, तुम्हाला मोबाईल, स्मार्ट वॉच किंवा इतर मटेरियल हे कुठलेही असणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी परीक्षेला जात असताना परीक्षेसाठी लागणारं साहित्य मी बऱ्याचशा वेळेस तुम्हाला प्रयत्न केलेला होता, काहींना आवडायचा, काहींना नाही आवडायचा, पण एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. काहींना त्याचं खूप दुःख व्हायचं. तुम्हाला त्या दुःखामध्येही तुम्ही आनंद घेतला असेल तर अतिउत्तम आहे. तुम्हाला हे कॉलेज असं एकमेव कॉलेज या तालुक्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हटलं तरीही चालेल. तुम्हाला एवढं सहकार्य करणारा हा जो माझा सहकारी वर्ग आहे हा तुम्हाला पुढे भेटणार नाही, हे लक्षात ठेवा. या परीक्षेला जात असताना पेन्सिल, पट्टी, खोलं रबर, पॅड, पाण्याची बॉटल ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आणि ते घेऊन जायचे आहेत. प्रत्येक पेपरसाठी हे लागत आहेत, ते घेऊन जायचे आहेत. पेपरला जात असताना सगळ्यांनी उपाशीपोटी जायचं नाही, जेवण करून जायचं आहे. नाश्ता पण करायचा नाही, जेवण करून जायचं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी पेपरला सामोरे जायचं आहे. या HSC बोर्ड परीक्षेसाठी सगळ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर DN पेळकर सर त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे व आमची अशी इच्छा आहे त्यांनी दोन शब्दामध्ये त्यांची कविताही सादर करावी. धन्यवाद. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला, आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, कनिष्ठ विभाग प्रमुख प्राध्यापक वैभव सोनवणे सर, माझे सर्व सहकारी आणि माझे सर्व लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना. या अगोदर वक्त्यांनी विद्यार्थ्यांनी खूप छान भावना व्यक्त केल्या. निरोपासंदर्भात मी माझ्या विषयासंदर्भात बोलेल की निरोप म्हणण्यापेक्षा नवीन गोष्टीची सुरुवात होणार आहे. आपण थोडं सकारात्मक विचार करू की संत तुकाराम महाराज असे म्हणतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. म्हणजे आपण नेहमी बघत असतो अंगणामध्ये पक्षी दिसतात आणि आल्यानंतर दाणा वगैरे खाऊन ते निघून जातात.
परंतु त्या अंगणामध्ये ते गुंतत नाहीत, कारण त्यांना झेप घ्यायची असते क्षितिजाकडे आणि त्यांना नवीन मिळवायचं असतं. अशाच पद्धतीने तुम्ही आज 12वी त्याच्या उंबरठ्यावर आहात. आता तुम्हाला 12वीची परीक्षा द्यायची आहे आणि जसं एखादा योद्धा सज्ज असतो सगळ्या आयुधांनी, सगळ्या हत्यारांनी सज्ज असतो, तसे आम्ही वर्षभर जे काही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला त्याची खऱ्या अर्थाने ती परीक्षासुद्धा असणार आहे. आणि हे सांगत असताना मी तुम्हाला हे देखील सांगेल की ही परीक्षा तुम्ही नक्की पास होणारच आहात. त्याचबरोबर तुम्हाला एक चांगला माणूस देखील बनायचा आहे. मला नेहमी सर फार दुःख वाटतं, तुम्ही साहेब देखील नेहमी म्हणतात की मला वर्गात आल्यानंतर वर्गाच्या कोपऱ्यामध्ये असं थुंकलेलं जर दिसलं ना तर असं खूप वेदना होतात. तसं आम्हाला देखील खूप वेदना होतात की आपला आजचा विद्यार्थी हा निर्व्यसनी असला पाहिजे. ही देखील परीक्षा आहे. आजचा विद्यार्थी हा त्याच्या ध्येयाबद्दल स्पष्ट असला पाहिजे. आजचा विद्यार्थी हा त्याने भले अभ्यासामध्ये त्याला 2 मार्क कमी मिळू द्या, परंतु त्याने ह्या स्किल शिकल्या पाहिजे. तो एक चांगला विचारशील व्यक्ती झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि यासाठीच आपण प्रयत्न करायचा आहे आणि हेच आपल्याला मिळवायचं आहे. आता थोडंसं 12वीच्या परीक्षेबद्दल आत्ताच सरांनी सांगितलं, परंतु महत्त्वाच्या गोष्टी मला 2-3 ज्या सांगायच्या राहिल्यात मी सांगतो. 12वीच्या परीक्षेसाठी तुम्हाला बोर्डाने शिक्षासूची म्हणून मागे GR पाठवलेला आहे आणि कॉपीमुक्त परीक्षा अभियान आपल्याला या ठिकाणी यशस्वी करायचं आहे. मॅडमने देखील सांगितलं की तुम्हाला मार्क्स मिळवायच्या अपेक्षेने तुम्ही गैरप्रकार कराल तर यावर्षी बोर्ड अतिशय स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आहे. कदाचित CCTV कॅमेरे देखील त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे कुठल्याही भ्रमात तुम्ही राहू नका की आपण कॉपी करू, आपण पास होऊ, आपण कसं तरी करू. अजिबात नाही. मी तुम्हाला अजिबात इथे घाबरत नाही, परंतु तुमच्या अभ्यासावर तुमचा आत्मविश्वास अजून पक्का व्हावा यासाठी मी या ठिकाणी सांगत आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच पाळा. त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आता परवाचाच एक विषय सर, मला एक फोन आला, म्हणजे ॲक्च्युली तो सायन्सचा विद्यार्थी होता, ज्या पालकांनी फोन केला की सर माझ्या मुलाला हाताला लागलेला आहे, उजव्या हाताला लागलं त्याच्या. आणि कसं लागलं, असा कुठेतरी उभा होता पत्र्याचं शेडला धरून आणि काहीतरी त्याला कोणीतरी धक्का दिला आणि त्याच्या हाताला असं चिरलं गेलं उजव्या हाताला. आणि एकदम साध्या गोष्टी घडल्या, परंतु तो विद्यार्थ्याच्या पालकाचा फोन आला. पण ठीक आहे, त्यांना सांगितलं की सरांना मी सांगतो रायटरची आपण व्यवस्था करू, परंतु ती वेळ यायला नको. 3 वर्षापूर्वी असंच एक गोष्ट घडली. टेबल शीट विद्यार्थी इथून चालले होते कुठून तरी, पेपरला 3 दिवस बाकी होते आणि आपल्या चिचोंडीच्या कॉर्नरला त्या ठिकाणी त्यांचा अपघात झाला, त्यांचा हात मोडला. त्या विद्यार्थ्याला अभ्यास होऊन सुद्धा त्याला ती परीक्षा जुलैमध्ये द्यावी लागली. त्यामुळे आरोग्याची आपली काळजी घ्या, पुरेशी झोप घ्या, मानसिक ताणतणाव घेऊ नका. ही परीक्षा जरी असली तरी देखील आपला जीव देखील फार महत्त्वाचा आहे. आपल्या आईवडिलांचं तुम्ही स्वप्न साकार करा. आणि आत्ता जे वक्त्यांनी सांगितलं यापेक्षा मी काही वेगळं सांगत नाही. आणि तुम्ही जे म्हटले कवितांना एक छोटंसं गीत सादर करतो आणि आपण या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे जाऊ. गीत असं आहे, अभी अलविदा ना कहना. महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत आहे. अभी अलविदा मत कहो दोस्तों, न जाने कहाँ फिर मुलाकात हो, न जाने कहाँ फिर मुलाकात हो. बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी, ख्वाबों ही में हो चाहे मुलाकात तो होगी. बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी, ख्वाबों ही में हो चाहे मुलाकात तो होगी. थँक्यू. तुम्हाला सर्वांना बोर्डाच्या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपल्याला एक प्रतिज्ञा घ्यायची आहे जी बोर्डाने आपल्याला सांगितली आहे शिक्षासूची संदर्भात. तर सर्वांनी माझ्या पाठीमागे प्रतिज्ञा रिपीट करायची आहे.
सर्वांनी हात पुढे घ्या प्रतिज्ञेसाठी. मी शपथ घेतो की मी फेब्रुवारी मार्च 2025च्या इयत्ता 12वी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करून सामोरे जाईल. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही. जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेल. परीक्षेत सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोर पालन करेल. मी सातत्याने अभ्यास करेल व प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करेल. तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने, निर्भीडपणे, तणावरहित सामोरे जाईल व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे, आई वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. गीत सादर केलं. मला थोडंसं त्यांच्याबद्दल बोलावंसं वाटतं, कारण आम्ही आज सूत्रसंचालन करतो तर ते फक्त पेरकर सरांमुळे, कारण त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केलं का तुम्ही सूत्रसंचालन करा आणि तुम्ही करू शकता. कारण आम्ही 1ली ते 10वीपर्यंत आजपर्यंत मी कोणत्याच कार्यक्रमामध्ये असं सूत्रसंचालन केलेलं नाही. मला पहिलं भीती वाटत होती, पण सर बोलले नाही तुम्ही करू शकता, म्हणून आम्ही दोघींनी सूत्रसंचालन केलं. पेरकर सरांचं धन्यवाद, कारण त्यांनी आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली आणि प्रोत्साहन केलं त्याबद्दल. त्यानंतर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले चौधरी सर यांना विनंती करते की मी त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी 11वीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद मानतो. विद्यार्थी मित्रांनो, कार्यक्रम आयोजित करायचे असतात आणि कार्यक्रम आयोजनामागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू जो तुमचा होता की होऊ घातलेली जी काही परीक्षा आहे 11 फेब्रुवारीपासून आपली उच्च माध्यमिक परीक्षा सुरू होणार आहेत. या परीक्षेसाठी कला शाखेचे विद्यार्थी असतील, वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असतील किंवा विज्ञान शाखेचे विद्यार्थी असतील. विद्यार्थी मित्रांनो, थोड्या सूचना यासाठी देतो, मोठा भाऊ या नात्याने सूचना देतो आहे, सर्वांनी ऐकायच्या आहेत. आम्ही 12वी पास आऊट झाल्यानंतरच पुढे गेलो, म्हणून मनामध्ये जी काही एक भीती असेल ती अगोदर काढून टाका. परीक्षा हे माध्यम आहे, हे तुमच्यावर लादलेलं नाही आहे. आपण जे काही वर्षभर अभ्यास करतो ते अभ्यास करत असताना घेतलेली जी काही पुंजी असते ती आपल्याला प्रकट करायची असते, मांडायची असते. ती मांडत असताना मात्र आपल्याकडनं चुका होतात. जे हुशार विद्यार्थी आता असतात, ज्यांना 70, 80, 90% मार्क मिळतात, त्यांचे काही 5-10% मार्क कमी होतात. प्रत्येक 6 कोर्स असतात, 6 कोर्समध्ये प्रत्येक विषयाला जर समजा 5-5 मार्क कमी झाले तर 30 मार्क कमी होतात, आणि 30 मार्क कमी झाले तर साधारणतः 5% मार्क कमी होतात. अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची सूचना मी आज देणार आहे, टिप्स देणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा सुरू होत असताना आपल्याला सूचना केलेली असते. आपले आईवडील सांगतात, आपले गुरुजन सांगतात, परीक्षेची वेळ असते 10 वाजता
आणि आपण साधारणतः 9:30 वाजता तिथे हजर असलं पाहिजे. आता तुमची 11:30 वाजता जर पेपर असेल तर तुम्ही साधारणतः त्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये 10:30च्या आत गेलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही साधारणतः पेपर सुरू होणार आहे 11 वाजता, आपण 11:15 वाजेच्या आत क्लासरूममध्ये असलं पाहिजे. ते कशासाठी असलं पाहिजे त्या सूचना, त्या टिप्स तुम्हाला देणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 11:15 वाजता गेल्यानंतर आपल्याला ॲन्सर शीट उपलब्ध होतं. ते ॲन्सर शीट उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला जे काही रेखीव काम करायचं असतं, आणि सगळ्यांना सांगतो, आजपर्यंत ज्यांनी समास सोडलेला नसेल त्यांनी सर्वांनी ॲन्सर शीटमध्ये समास सोडायचा आहे. समास का सोडायचा असं आहे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एक्झामिनर जेव्हा पेपर तपासतो, पेपर तपासत असताना ह्या बारीक गोष्टींकडे लक्ष देतो. जो विद्यार्थी असा समास सोडतो, प्रश्न क्रमांक 1 असं बरोबर क्रमशः लिहितो, लिहित असताना त्याला कळतं की हा विद्यार्थी मनाने पेपर लिहितोय. ही एक आपली जो विद्यार्थी हुशार असूनही चुका करतो, तो जर समजा गोंधळला तर तो असं रेखीव काम करत नाही. त्यामुळे आपले 2, 4, 5 मार्क प्रत्येक प्रश्नाचे कमी कमी होत जातात. समास सोडायचा आहे. समास सोडल्यानंतर आपण पूर्ण तयारीने मनाने तयार असतो. आपल्याकडे आपला मेंदू इतका सक्रिय असतो. आता जर समजा एखादा प्रश्न मी तुम्हाला केला, त्या प्रश्नाचं उत्तर सोडवता येणार नाही, परंतु त्यावेळेस तुमचा मेंदू इतका सक्रिय असतो की तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर योग्य लिहू शकतात. म्हणून त्यासाठी काय करायचं आहे माहिती का, सर्वप्रथम आपल्याला मिळालेली जी काही प्रश्नपत्रिका असते ती प्रश्नपत्रिका अगोदर चांगली रीड करा. ती वाचा. ती वाचत असताना प्रश्नपत्रिकेमध्ये 5 प्रश्न तुमच्या मनासारखे असतील, 5 प्रश्न तुमच्या मनाविरुद्ध असतील. थोडे अवघड प्रश्न असतील. म्हणून जे सोपे प्रश्न असतात ते सोपे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि ते सोपे प्रश्न सोडत असताना नंतर हळूहळू जे अवघड प्रश्न असतात त्या अवघड प्रश्नांची सुद्धा सोडवणूक तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. म्हणून अगोदर काय करायचं आहे, वेळेचं चांगलं नियोजन तुम्हाला करावं लागेल, तरच तुमचे 5-6% मार्क जे काही कमी होणार आहे ते तुम्हाला वाढवता येतील. आणि अजून एक गोष्ट, प्रश्नपत्रिकेचं वाचन का करायचं असतं. प्रश्न क्रमांक 2 खालील दिलेल्या 3 प्रश्नांपैकी कोणते तरी 2 प्रश्न सोडवा अशी सूचना केलेली असते. आणि विद्यार्थी काय करतो माहिती का, 3 प्रश्न दिलेले आहेत, तिन्ही प्रश्न लिहिता येतात, 3 प्रश्न लिहून टाकतो आपण. भराभर आपल्याला येतात, 3 प्रश्न लिहितात. आणि तो प्रश्न असतो 8 मार्काचा. 8 पैकी काही तिथे तुम्हाला 10 मार्क नाही मिळणार 3 प्रश्न लिहिले तर तिथे 4 आणि 4 8च गुण मिळणार आहेत. म्हणून आपण काय करायचं आहे, म्हणून प्रश्नपत्रिकेचं चांगलं अगोदर रीड करा. तिथे सूचना दिलेल्या असतात, किती प्रश्न सोडवायचे आहेत, कोणते सोडवायचे आहेत, कोणत्या प्रश्नाला किती वेटेज द्यायचं आहे. 10 मार्काचा प्रश्न आहे, तिथे 4-5 ओळीचं उत्तर लिहायचं का, तिथे चांगलं उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे आणि ते तुमच्याकडे आहे. फक्त ते मांडताना चुकी होते, ती मांडताना चुकी करू नका. तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे, तुम्हाला चांगलं सरांनी शिकवलेलं आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा गांधी विद्या मंदिरच्या वतीने सुयश चित्तितो. तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट देतो. चांगले गुण संपादन करा आणि सरांचं जे काही तुम्ही तोंड भरून कौतुक करतायत, तुम्ही चांगले मार्क मिळाले तेच आमच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा होईल. म्हणून सर्वांना शुभेच्छा देतो. परत एक वेगळे वेळेस पेहकर सर असतील, सोनवणे सर असतील, हे आमचे विद्यार्थी आहेत. तसंच तुम्ही कधीतरी भविष्यामध्ये पेहकर सरांच्या आणि सोनवणे सरांबरोबर तुम्हाला बसण्याची संधी मिळावी या शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद सर्वांचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी सांगितलं जे काही टिप्स दिल्यात त्याचं पालन करा अशी माझी पण विनंती आहे. त्यानंतर विद्यालयाच्या विकासासाठी झटणारे व आम्हा विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना मी विनंती करते, त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना अध्यक्ष भाषणातून मार्गदर्शन करावे. यानंतर इयत्ता 12वीची विद्यार्थिनी दीप्ती जाधव हिला विनंती करते की तिने तिचे मनोगत व्यक्त करावे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय इंग्लिशमध्ये मराठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे व तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले उपप्राचार्य पंढरीनाथ दिसागर सर व तसेच प्रमुख पाहुणे वैभव सोनवणे सर व व्यासपीठावर विराजमान सर्व गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, today I feel so emotional and actually I have no words to talk about teachers, and teachers are so supportive for me, and so actually I have means I never found such teachers in my life. Those are my means no I can't able to express my feelings towards them, and I definitely give them my approach to that. I will definitely do success in my life, and they will be proud myself. Thank you so much for giving me opportunity to speak here, and I always, those memories are always memorable for me. Thank you so much. धन्यवाद दीप्ती. यानंतर महाविद्यालयाच्या विकासासाठी झटणारे व आम्हा विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना मी विनंती करते, त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना अध्यक्ष भाषणातून मार्गदर्शन करावे. धन्यवाद. आज आपल्या महाविद्यालयामध्ये 12वी कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आशीर्वाद समारंभ आयोजित केलेला आहे. या समारंभासाठी उपस्थित आपल्या कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्राध्यापक वैभव सोनवणे सर, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक कैलास चौधरी सर, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, त्याचबरोबर करंजकर सरही या सगळ्या कार्यक्रमाचं नेटकेपणाने त्याचं व्हिडिओग्राफी करत आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही एक टप्पे असतात. या अनुषंगाने 10वीच्या बोर्डानंतर आता तुम्ही 12वीच्या बोर्डची परीक्षा देता आहात. हाही तुमच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सगळ्या शिक्षकांची मनोगतं मी अतिशय काळजीपूर्वक ऐकत होतो. सगळ्या विद्यार्थ्यांची मनोगतं मी ऐकली आणि मला एक खूप असं समाधान वाटलं की सगळ्या विद्यार्थ्यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला आहे. सगळ्या शिक्षकांनी अतिशय चांगला अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि अशा वेळेस मला वाटतं घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, कारण तुम्ही निर्भय आहात आणि विशेष म्हणजे कॉपीमुक्त अभियानामध्ये आपण सहभागी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा चांगला अभ्यास झालेला आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही अशी मी माझ्या मनाची तयारी केलेली आहे. आता महाविद्यालयामध्ये जी गुणवत्ता आहे ती विद्यार्थ्यांच्या यशावरती अवलंबून असते. म्हणजे आम्ही खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं संस्थेच्या वतीने किंवा खूप चांगले शिक्षक तुमच्यापर्यंत पोहोचवले, पण तुम्ही जर अभ्यास केला नाही तर या सगळ्या गोष्टी फार उपयोगाच्या पडत नाही. कारण शिक्षकाने किती मेहनतीने शिकवलं आणि विद्यार्थ्यांनी घरी जाऊन अभ्यास केला नाही किंवा ते सगळं जे पाठ्यक्रम आहे ते रिकॉल केले नाही तर मग त्याला यश मिळवणं अवघड होऊन बसतं. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही या सगळ्यांनी अतिशय चांगलं काळजीपूर्वक सगळं प्लॅन करायचं आहे. परीक्षागृहामध्ये वेळेवरती पोहोचणं आहे, व्यवस्थित नाश्ता करणं आहे, सगळ्या किंवा जेवण करणं आहे, सगळ्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहे.
आता उदाहरणार्थ इथे एक पेन आहे, पेनच्या दृष्टीने सांगतो की तुम्ही नवीन पेन वापरत असताना तो अगोदर वापरला पाहिजे, 1-2 पेजेस घरी लिहून पहा की जेणेकरून परीक्षेला तुम्हाला अडचण येणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही वेळेत काही मुलांना बघा की खूप तहान लागते, त्याने पाण्याची बॉटल अलाउड असते, ती पाण्याची बॉटल नेली पाहिजे. पेन्सिल, पेन, पट्टी या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या बरोबर परीक्षागृहामध्ये ज्या गोष्टी अलाउड असतात त्या तुम्ही घेऊन गेला पाहिजे. आता बघा की त्या दिवशी फार जागायचं नाही आहे, तुम्ही त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्हाला चांगली झोप पाहिजे, कारण मन तरच ताजं तवानं असतं, वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला असतो. त्यानंतर तुम्ही परीक्षागृहामध्ये गेल्यानंतर सगळ्यांनी अतिशय चांगलं ब्रीदिंग केलं पाहिजे. तुम्हाला जे 15 मिनिट अगोदर मिळतात त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी लॉंग ब्रीदिंग करायचं की जेणेकरून तुमचं माइंड अतिशय सेट होऊन जातं. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना काहींना घाम येतो, काहींना ते प्रश्नपत्रिका वाचतानाच अरे हे आपल्याला जमणारच नाही अशी काहीशी भावना निर्माण होते. पण ते काय असतं माहिती आहे का, ते तात्कालिक असतं. कारण तात्कालिक स्वरूपामध्ये तुम्हाला स्ट्रेस आलेला असतो आणि तो स्ट्रेस 1-2 मिनिटामध्ये कमी होत असतो. त्यामुळे क्वेश्चन पेपर वाचल्यानंतर हे सगळं मला येतं, मला लिहिता येतं, मला समजतं, मला रिकॉल होतं, अशी तुमच्या मनाची धारणा तुम्ही केली पाहिजे. आता अनेक गोष्टी घडत असतात, त्यातल्या 1-2 गोष्टी सांगतो की जे सगळ्यांच्या सांगण्यामधनं राहिलेलं आहे. मागील वर्षी एका विद्यार्थिनीला 75% मार्क्स पडत होते, परंतु तिने क्वेश्चन पेपर सोडवला आणि क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर तिला असं वाटलं की आपला हा प्रश्न चुकलेला आहे किंवा आपल्याकडनं ते काही व्यवस्थित दिलं गेलं नाही. पण तिने अतिशय मेजर चूक केली की तिने ते उत्तरपत्रिकेचे जे पान आहे ते फाडून टाकलं आणि जेव्हा बोर्डामध्ये ही प्रश्नपत्रिका तपासण्यासाठी गेले, एक्झामिनरकडे गेले, मॉडरेटरकडे गेले, तर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले की तुम्हाला कुठल्याही प्रकारची उत्तरपत्रिकाशी फाडता येत नाही. आणि मग त्या विद्यार्थ्यांनी काहीतरी कॉपी केली त्या विद्यार्थिनीने असा आक्षेप तिच्यावरती आला. त्यासाठी शिक्षकांना तिथे बोलवण्यात आलं, विद्यार्थिनीला बोलवण्यात आलं आणि बोर्डाने तिला पनिशमेंट केले. त्यामुळे लक्षात घ्या की आपला समजा एखादा प्रश्न आपल्याला असं वाटलं की मला परत लिहायचा आहे किंवा ते चुकलेलं आहे किंवा माझं मनासारखं झालेलं नाही, तर त्याला एक सरळ काट मारायचा आणि नंतर तुम्ही सोडू शकता. पण पान फाडणं, ते खराब करणं, काही मुलं बघा खूप शाई हाताला लागते, तेच डाग त्या उत्तरपत्रिकेवरती पाडतात. किंवा आता चौधरी सरांनी सूचना दिली की व्यवस्थितपणे समास वगैरे पाडला पाहिजे. या साध्या गोष्टी आहेत, म्हणजे कुठे डाग त्या उत्तरपत्रिकेला लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपण व्यवस्थित सेटल होऊन बसलं पाहिजे. पाण्याची बॉटल असेल तर कुठे सांडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अशा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या गोष्टींमुळे तुम्हाला अडचण निर्माण होतात. त्यामुळे अशा अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आता बघा, तुमचा सगळे अभ्यासक्रम झालेले आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्यामुळे आत्मविश्वासाने तुम्ही परीक्षेला सामोरे गेलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट, कुणीतरी पहिला येणार आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत माहीत नसतं. कुणीतरी दुसरा येणार आहे, कुणी तिसरा येणार आहे, काहींना 50% मार्क्स पडणार आहे, काहींना 80% मार्क्स पडणार आहे. शेवटी परमेश्वराने प्रत्येकाला एक वेगळी बौद्धिकता दिलेली आहे. त्यामुळे फार त्या गोष्टीची चिंता करण्याचं काही कारण नाही. म्हणजे मी अशी माणसं पाहिलेली आहे की परीक्षेमध्ये अतिशय सामान्य कामगिरी केलेली माणसं आयुष्यामध्ये फार मोठी झालेली आहेत. त्यामुळे पहिल्यांदा हे डोक्यातून काढून टाका की मला मार्क्स पडले मगच मी फार सक्सेस होणार आहे आणि त्याच्यासाठी मी काही चुकीच्या मार्गांचा अवलंब करेल, या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. आपल्या बौद्धिकतेने आपल्याला जे रिकॉल होतं, जे कळतं, जे समजतं, जे आकलन होतं, त्याच्यानुसार आपण उत्तरपत्रिका लिहित असतो आणि प्रत्येकाला परमेश्वराने वेगळा बुद्ध्यांक दिलेला आहे. त्यामुळे असं सगळेच विद्यार्थी पहिले येणार नाही, सगळेच विद्यार्थी 90% मार्क्स मिळवणार नाही. त्यामुळे आपल्याला जे जमतं त्याच्यामध्ये अधिक लक्षपूर्वकतेने तुम्ही ती उत्तरपत्रिका सोडवायची आहे, सन्मार्गाने सोडवायचे आहे, कुठल्याही चुकीचे काम करायचं नाही. मागे पुढे जे विद्यार्थी पाहतात किंवा पाहण्याचा प्रयत्न करतात त्याचा वेळ तिथे खर्ची पडत असतो, कारण हे 3 तास तुमच्यासाठी आयुष्याचं टर्न असतात आणि मग इथे कुठल्याही प्रकारे तुम्हाला वेळ तुमचा वाया जाणार नाही किंवा इथे कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. म्हणजे योग्य आहार विहार तुमचा असला पाहिजे, तुमची मानसिकता अतिशय स्ट्रॉंग असली पाहिजे आणि विशेष म्हणजे की मला हे सगळं येतं हे धारणा तुमची असली पाहिजे.
कारण कोणत्याही गोष्टीला फेस होत असताना काही वेळ जात असतो. म्हणजे पहिले आता याने बोर्डाने जे 10 मिनिट दिलेलं आहे ते यासाठीच आहे. कारण पहिलं बघा, आता आम्ही 12वीला होतो की पहिला पेपर सोडवण्यासाठी 20-20 मिनिट वेळ निघून जातो. पण शेवटचा जो प्रश्न आहे तो सोडत असताना जे 20 मिनिटात सोडवलं ते 7 मिनिटात आम्ही सोडवू शकतो. कारण आपली मनाची एकाग्रता होते, आपल्या हाताचं स्पीड वाढतं, आपल्या लेखणीचं स्पीड वाढतं आणि त्याच्यामुळे आपलं मन एकाग्र झालेलं असतं, आपलं रिकॉल चांगलं व्हायला लागतं. त्यामुळे मनामध्ये पण, परंतु, किंतु असं काही ठेवू नका. अतिशय चांगल्या पद्धतीने परीक्षेला सामोरे जा. आता आपल्याकडे पुढील शिक्षण महाविद्यालयामध्ये आहे. आपल्याकडे PGचे सगळे, UGचे सगळे शिक्षण आहे. म्हणजे BAला 5 स्पेशल विषय आहे. BComसाठी आपल्याकडे स्पेशलायझेशन आहे. इकडे MA इकॉनॉमिक्स आहे. MComचे वर्ग आहे. पैठणीचा कोर्स आहे. काही स्किल बेस्ड प्रोग्राम्स आपण सुरू केलेला आहे. ॲडव्हान्स डिप्लोमा इन येवला पैठणी हा अतिशय दर्जेदार कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्यानंतर ऑडिटिंग अँड टॅक्सेशन लॉ हा कोर्स आपल्याकडे कॉमर्ससाठी चाललेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे गृहीत धरलं पाहिजे की आपल्याला पुढे पुन्हा इथे यायचं आहे. त्यामुळे मी मॅडम म्हणाले त्या पद्धतीने निरोप समारंभ नाही आहे, हा आशीर्वाद समारंभ आहे. कारण आपल्याला शेवटी कोणीतरी आशीर्वाद देणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे शिक्षक तुमच्याबाबत खूप सकारात्मक आहे. तुम्ही खूप मोठं व्हावं, चांगलं व्हावं, तुमचा नावलौकिक असावा, तुम्हाला चांगले जॉब मिळावेत, आमची सगळ्यांची अशी सदिच्छा असते तुमच्या पाठीशी. त्यामुळे तुम्ही या महाविद्यालयाचे ऋण कधी विसरू नका. अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, अतिशय चांगल्या पद्धतीने पेपर सोडवा, चांगले मार्क्स मिळवा. आता बघा, विद्यापीठाच्या नियमानुसार मी आता सांगून ठेवतो की जेव्हा तुम्ही UGला ॲडमिशन घेता, आता नवीन NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता लागू झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता गुणवत्तेला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जेव्हा आपले विद्यार्थी काय होतं, आपण आता स्पर्धा असल्यामुळे जो विद्यार्थी प्रथम ॲडमिशनला येतो त्याला अनुदानावरती ॲडमिशन आपण देऊन टाकतो. मग आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी असतो, तो ॲडमिशन लवकर घेत नाही. मग त्याला नाईलाजाने आम्हाला विना अनुदानितला त्याला प्रवेश द्यावा लागतो. मग तो तक्रार करतो की मी जर तुमचा 11वी-12वीपासून विद्यार्थी आहे, मग मला एवढी फी का भरावी लागते. त्यामुळे मी तुम्हाला तीही विनंती करेल की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार आपल्याला रिझर्वेशनप्रमाणे ॲडमिशन द्यावं लागतं. म्हणजे ज्या सगळ्या कास्टच्या प्रमाणे जेवढे आपल्याला रिझर्वेशन गव्हर्नमेंटने फिक्स केलेलं आहे, SCI, STI, NTI, DTNTI, OBC आहे, ओपन आहे, हे सगळं आपलं SCBC आहे, हे सगळ्या रिझर्वेशनप्रमाणे आपण ॲडमिशन देत असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मी आत्ताच सांगून देतो की पुढील वर्षी प्रवेश घेत असताना आपण ताबडतोब जेव्हा प्रवेश सुरू होतात तेव्हा ताबडतोब प्रवेश सुरू झाल्याबरोबर तुम्ही ॲडमिशन घेऊन टाकायचा. विद्यापीठाचा रूल असा आहे की तुमचा जर तो माजी विद्यार्थी असेल तर त्याला प्रवेश देणं आमच्याकडे बंधनकारक आहे. म्हणजे आम्हाला कॉमर्सला विशेषतः ही अडचण येते. कॉमर्सची एकच डिव्हिजन अनुदानित आहे, एक डिव्हिजन विना अनुदानित आहे. परंतु या भागामध्ये आपलं अतिशय दर्जेदार कॉलेज असल्यामुळे सगळ्यात जास्त कॉमर्सला, आर्ट्सला विद्यार्थी ताबडतोब प्रवेश घेतात. अशा वेळेला माझी अडचण काय होते माहिती आहे का, इतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मी प्रवेश देऊन टाकतो आणि मग विद्यार्थी म्हणतात सर आता मी इथलाच विद्यार्थी असताना मला एवढी फी भरावी लागते, मला तो प्रवेश का दिला नाही. तर पुन्हा एकदा हे रिपीट करतो की तुमचा निकाल लागल्यानंतर तुम्ही महाविद्यालयाशी ताबडतोब संपर्क करायचा आहे आणि प्रवेश घेताना तो लवकर घेऊन टाकायचा की जेणेकरून तुम्हाला अनुदानितवरती तो मिळेल. आता हा विद्यापीठाचा रूल आहे की मागचा आपला जो विद्यार्थी आहे त्याला प्रवेश देणं बंधनकारक आहे. पण तुम्ही जर त्या मुदतीत घेतला नाही तर मग ते बंधन आम्हाला राहत नाही. मग आम्ही त्या ज्या जागा खाली असतात त्या इतर विद्यार्थ्यांना आम्ही ते देऊन टाकतो. त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींची फार काळजी घ्यायची आहे. मी तुम्हाला अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो, महाविद्यालय परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो, सर्व कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या वतीने, संस्थेच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगलं घवघवीत यश मिळवा, आयुष्यामध्ये तुम्ही सगळेजण सुखी व्हावे अशी मी त्या नियंत्याला, त्या परमेश्वराला प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यानंतर 12वी कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी सर्व कॉलेजसाठी काहीतरी गिफ्ट भेट आणलेली आहे, त्यांना द्यायची आहे. त्यांनी मंचावरती यावे असं मी त्यांना विनंती करते.
जे इथे मी आता इथे येते खाली खाली काय उपक्रम झालेले आहे त्या सगळ्या उपक्रमांची पावती आहे. मला छान वाटतं की अतिशय चांगलं प्रिपरेशन करून ही स्क्रीन तयार केली. या पण आपला म्हणजे नाश्ता झाल्यानंतर आपल्या पायरीवर एक फोटो घेतलेला सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं.